आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपमा. कोणी साधक कर्णद्वाराने ब्रह्मीच्या अनुभवात जातात. अनुहत, टाळ, नाद हे कर्णद्वाराचे आहेत. देह 8 आहेत. 4 पिंडीचे, 4 ब्रह्मांडांचे. यांचे विवरण होऊन अनुभव ज्ञान झाले पाहिजे. ते विवरण स्पष्ट रीतीने आमच्या स्वानंद प्रबोध पुस्तकात दिले आहे. लिंगदेहाचा तणका तुटेल तेव्हाच हा अहंकार जाईल. बाबा, अहंकारनिशी घनदाट. जीवाच्या व शिवाच्या दरम्यान हा अहंकार रूपी धोंडा बसला आहे. तेथून हा धोंडा निघाला पाहिजे. अगोदर आम्हाला जीवाचे ज्ञान नाही, तर हा तेथून काढणे फार कठीण आहे. हा इतका खोल आहे की तो शब्द ज्ञानाने निघणार नाही. मूळचे अहंग गेले व दुसरे येऊन बसले, मूळचे टाकले व दुसरे धरले. याला निघण्याला अनेक उपाय जरी केले तरी हा जागचा हलणार नाही. परंतु याला निघण्यास एकच उपाय आहे व तो असा की गुरुवचनाची पहाट फुटली पाहिजे. म्हणजे गुरुकृपेचा सूर्योदय शिष्याच्या अंतःकरणात झाल्याखेरीज हा निघणार नाही. नम्रतापूर्वक मोठ्या विनयाने व लीनतेने सद्गुरूची करुणा भाकून त्यांना विनंती करावी की देवा, आता मला या संसार दुःखातून सोडविणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. मी या संसाराच्या त्रिविध दापाने अगदी जर्जर झालो आहे. धाव धाव रे आता दीनवत्सला रामा, संसार संगे दोषे मी गुंतलो कामा. परमार्थ कशाला म्हणावे कोणास समजत नाही. भागवत ज्ञानेश्वरी खेरीज शुद्ध परमार्थ नाही. नाथ भागवताचे सार काय आहे तर एक गुरुभक्तीच आहे. ज्ञानेश्वरीचे सार काय तर निर्गुण ज्ञानाचे महत्त्व, कोण परमात्मा, कोण वस्तू, देव कोण आहे वगैरे. हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलचे जाना. काही नेनोनिया आन, एक विठ्ठलची जाना. भक्ती माता भेटली बरवंट, तेथे मार्ग दाविला चोखटगा. गुरुभक्ती करून चौथी भक्ती उपतिष्ठिली म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अनादि निर्गुण परमात्म्यापासून प्रेमाचा झरा फुटून अहंकार रूपी धोंडा जीवाच्या उरावरील बसलेला दूर लोटून दिला जाईल. मग पुढे अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. मग सर्वाभूती भगवत भाव, देव कोण तर भक्तीच, ज्ञान कोण तर भक्तीच. हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण. हिलाच चौथी भक्ती म्हणतात. याला ज्ञानाचे विज्ञान म्हणतात. व ही भक्ती तोडल्याने तुटत नाही. ही भक्ती जन्मली म्हणजे पुढे सुटेल शीतळ शांतीचा वारा. दुसरे इतर भक्तीचे प्रकार आहे.